हे एक बुश खोलायचं, 3 बोल्ट ते बाहेर काढायचं, तिन्ही पण एका साईडची दोन्ही बाजू. एका बाजूच खोललं बास होते. मेकॅनिकली तू जरा व्यवस्थित बघू. बाहेर निघेल. रोल संपला की बाहेर काढायचं, पुन्हा हे आत टाकायचं. एकच बाजू खोलायचं, 2 बाजू काही खोलायची गरज नाही. हे आत टाकल्यानंतर हे बुश पण टाकायचं. त्याचं पिष्ट बसलं पाहिजे. एवढं बसलं की थोडं थोडं टाईट करायचं, जास्त टाईट करायची गरज नाही. आणि लक्षात एवढं टाईट केलं बस झालं. जास्त का नाही टाईट करायचं, स्लिप होतं मध्ये. जास्त नाही आपण एकदम हे करायला बघतो काय बघत नाही. आता हा पेपर त्याच्यावर ठेवून टाका. लक्षात ठेवायचं, हा पेपर आता आहे बघा, हा असा आलाय बरोबर, वरून खाली आला, हा असा नाही आला पाहिजे पेपर, खालून वर. लक्षात येते का तुमच्या? तुम्ही जर हा पेपर असा लावला, तुमचा पेपर हा असा उघडला जाणार. कसा? हा असा उघडला जाणार. असा पेपर नाही उघडला गेला पाहिजे, पेपर असा उघडला गेला पाहिजे. ओके. हा, घड्याळाच्या उलट्या दिशेने पेपर उघडला गेला पाहिजे. असा जर तुमचा पेपर उघडला तर काय होईल? तुमचं सिलिंग होणार नाही. आणि लक्षात, तुम्ही कितीही ते हिटिंग वाढवलं तरी पण तुमचं चिकटणार नाही. ह्याचं चिकटण्याची बाजू आतली असते. त्यासाठी पेपर लावताना इथं ठेवताना हा असं ठेवायचं इकडे. जर त्या साईडला जाऊन थोडक्यात शाफ्ट ठेवायचं त्याच्यावर. आता हा पेपर कसा उघडत जाईल? हा खालच्या बाजूने उघडला जाईल. आणि लक्षात, काही एखाद्या वेळेस गडबडीत काय होतं, पेपर उलटा, मेन हेच प्रॉब्लेम होतो, बाकी काही प्रॉब्लेम होत नाही. मग सिलिंग होत नाही, हे नाही. तर त्यासाठी लक्षात ठेवायचं की हा पेपर हा ह्या बाजूनच उघडला गेला पाहिजे. इकडे फिरतोय बरोबर, घड्याळाच्या उलट्या दिशेने पेपर फिरला पाहिजे. आता पेपर टाकताना 1 पाईप 2 पाईप, हा एक रॉड, हा एक रॉड, 4 रॉड मध्ये येतो. आता येताना कसं येईल? हा पहिला पाईप आहे, ह्या पहिल्या पाईपच्या वरच्या बाजूला घ्यायचा मागून आणि पेपर खाली ओढायचा, खाली ओढायचा. त्यानंतर हा रॉड आहे, ह्या रॉडच्या खालच्या बाजूने वर घ्यायचा, ह्या पाईपच्या आतल्या बाजूने वर घ्यायचा. बरोबर? म्हणजे काय होतं थोडक्यात, ह्या असं हा पेपर लूज करतो. हा ज्यावेळेस खाली येतो त्यावेळेस पेपर तुमचा हा असा लूज होत जातो. मग पुढे पेपर ओढला जातो. तुम्ही जर ह्याच्यामध्ये नाही टाकलं नाही, तुमचा पेपर पुढे ओढला जाणार नाही, कारण इकडून पेपर जर उघडला नाही तर पुढे ओढला जाणार नाही. ह्या 2 वर टाकलं, ह्या रॉडच्या वरून घ्यायचं, पेपर एकदम लूज करून ठेवायचा. आता इथं बाहेर एक पाईप आहे बरोबर, तर हे विसरायचं नाही. ह्या पाईपच्या खालच्या बाजूने पेपर आत गेला पाहिजे. हा पेपरच्या खालच्या बाजूने असा पेपर वरती येईल तुमचा. आता पेपर टाकताना लक्षात ठेवा, पेपरचा पॉईंट पकडायचा सुरुवातीला. तिथे कापला गेला नाही त्यामुळे व्यवस्थित लक्षात येणार नाही तुम्हाला. सरळ कापायचा, कैचीनं सरळ कापायचा पेपर. घडी पडली की पेपर तुमचा खाली टाईट जाणार, घडी नाही पडली की इझी जाणार. हा पेपर पाईपला हा असा घ्यायचा पेपर प्लेन, दिसते का मागच्या बाजूला? प्लेन घ्यायचा आता. इथं घडी आहे का पेपरला? पेपर हा असा आतमध्ये घ्यायचा. आता इथं घडी आली बरोबर, ही घडी अशी दोन्ही साईडनं बोटानं
वर घ्यायची. हे बघा. घडी पेपर टाईट जाणार आहे बघा. हा इझी येतोय ना खाली. पेपर लूज करा मागणी थोडा उलटा बस. बस पेपर खाली आला. पेपर सरळ करायचा आणि पेपर खाली ओढायचा एवढा असा. बरोबर. आता हे बघा ऑटोमॅटिकली फोल्ड झालं काय बाजूला. हे फोल्ड झालं ना. हे फोल्ड व्हायला पाहिजे. एखाद्या वेळेस काय तुमचा हा जर पेपर असा सरळ गेला आणि हा सरळ गेला तर तुमचं सिलिंग होणार नाही. कारण सिलिंगची बाजू फक्त आतली असते. एकावर एक ठेवला तर सिलिंग होणार नाही. त्यासाठी हा फोल्ड झाला पाहिजे सुरुवातीला. एकदा फोल्ड होऊन एकदा चिटकला की तुम्ही ऑटोमॅटिकली फोल्ड होत येतो. आता ह्या साईडचा फोल्ड झाला ह्या बाजूचा त्याच्यावरती आला. बरोबर. हा पेपर व्हीलपर्यंत घ्यायचा. या व्हीलपर्यंत घ्यायचं. ओके. येईल ते ऑटोमॅटिकली. थोडासा फक्त असं सिलिंग झालं की थोडासा सोडला त्यामध्ये की तो ऑटोमॅटिकली खेचला जाईल खाली. आता हे लक्षात आलं तुमचं सगळं बाकीचं. हेच काही लक्षात घ्यायचं. हा फोल्ड जो आहे ना हा फोल्ड आपोआप होतो ना. हा आपोआप वरची बाजू खालची बाजू त्यामुळे कटायचं असं केलं नाही दाखवत नाही. एक नंबरला चालू करायचं. व्होल्टेज होईल. त्यानंतर 1 नंबर हिटर चालू करायचा. त्याचं हिटिंग वाढलं 2 नंबर हिटर चालू करायचा. त्याचं हिटिंग वाढलं 3 नंबर हिटिंग चालू करायचं. ओके. त्यानंतर हे एवढी प्रोसेस कंप्लीट झाली की मग मोटर स्टार्ट करायची आणि डिस्प्ले चालू करायचा. आलं लक्षात. डिस्प्लेवर पहिल्यांदा हे येईल. त्यानंतर एचमिनिस्ट येईल. त्यानंतर आता डिस्प्ले चालू करायला त्याच्यावर एकदा क्लिक करायचं. आलं लक्षात. डिस्प्लेवर क्लिक केला तर डिस्प्लेवर लक्षात घ्या काय असतं. वेट हेड नंबर 1 म्हणजे लेफ्ट साईडला. हेड नंबर 2 राईट साईड. मोटर म्हणजे आपली ती मोटर आहे. हे चालू करायची मोटर पहिल्यांदा. इथं हे रेड दिसते बरोबर ना. तुम्ही हिरवं क्लिक केलं तुमची मोटर चालू होईल. आता हे हेड 1. तुम्ही हेड 1चं ज्यावेळेस तुम्ही व्हायब्रेशन चालू कराल त्यावेळेस हेड 1 चालू करायचा. त्यानंतर हेड 2 चालू करायचा. आता इथं बॅग रेडी आहे का. बॅग रेडी नाही आहे. मला आता ही बॅग रेडी करायची. तसं त्यासाठी एमटी फुल म्हणजे फक्त तुमच्या मोकळ्या पिशव्या खाली येणार. आलं लक्षात. हे तुम्ही मोटर चालू केल्यानंतर हे दाबायचं. तेव्हा व्हील फिरले सिलिंग होईल. व्हील फिरतोय सिलिंग होईल. आता हे बघा खाली येतोय का पेपर. त्यात फक्त ढकलून थोडासा सोडून द्यायचं. बरोबर. तुमची बॅग रेडी झाली. बॅग रेडी झाल्यानंतर एमटी पूल स्टॉप करायची म्हणजे तुमचा पेपर थांबेल. आता सेटिंग. आता आपल्याला किती ग्राम काढायचं आहे. 100. किती काढायची. 100. आता त्याचं सेटिंग बघा. मेन्यू हेड 2 मेन्यू हेड 1 बरोबर. तर मेन्यू हेड 1 ला प्रेस करायचं. रेसिपी सिलेक्ट त्यामध्ये जायचं. आता तुम्हाला 100चे किती काढायचे आहेत. पाव किलोचे किती काढायचे आहेत. 500चे किती काढायचे आहेत आणि 1000चे किती काढायचे आहेत. आलं लक्षात. ह्याचं कसं असतं. आता तुम्हाला साखर तुम्हाला फक्त बाबा 1 किलो काढायची. तुम्हाला 1 किलो साखर काढायची. त्यावेळेला हे बाकीच्या रेसिपी 0 करायचे म्हणजे तुमची फक्त 1 किलो साखर आहे. त्याही तुम्हाला किती बॅग काढायच्यात ते तिथे सेट केलं की तुमच्या तेवढ्या बॅग होणार आणि स्टॉप होणार. हा परत आता 60-70 किलो बसतो तुम्हाला.
ज्यावेळेस तुम्हाला एक आयटम टाकला त्याच्यात 100चे काढायचे, 250चे काढायचे, अर्धा किलोचे काढायचे आणि 1000चे काढायचे, त्यावेळेस सगळ्या रेसिपी तिथं सेट करायच्या. किती पाहिजे आता आपल्याला साखर किती काढायची? फक्त 1 किलो काढायची, किंवा समजा आता आपण सर्व काढूया. हां 100 ग्रॅम नको फक्त का 100 ग्रॅम काढायचे? 100 ग्रॅमचे 2 बरं 100 ग्रॅमच्या 10 करूया आपण. हे बघा आता 100 ग्रॅमचे मी 10 सेट करतो इथं. ह्याला क्लिक केलंय तुमचं इथं येईल, त्यानंतर इथं 10 करायचे. 5च करा, ते फोल्डावरच लागणार. बरं ठीक आहे. क्लिअर 5 2 झाले आणि 5 हां एंटर करायचं. एंटर केलं नाही तर तुमच्या तिथं सेट होणार नाही. त्यानंतर 250च्या 20 200 करायचं का? हां 200 करता येतं का? 195 करायचं. वरती नाही, त्याच्यावर करायचं. नाही पिश बॅग नाही, 250चं सेटिंग आहे, ते 200 सेटिंग करायचं का? करूया ते करूया. 200 लागतं का तुम्हाला? 250 नाही लागत का? 200 किंवा 250 असं ऑप्शन मध्ये करता येतं का असं? हा येईल ना करता. येईल ना करता आम्हाला येईल. काय वेळेला 200 घ्यायचं, काय वेळेला त्याच्या 10 बॅग सेट करायच्या. एंटर. 500च्या 20 आहेत सर. एंटर. आणि 1000च्या 20 करायचे. 5 काय साखर कमी आहे? 5 वेगवेगळे ते वरचं पण 10 करा. 10 ओके ठीक. ही रेसिपी सेट करायची. ह्या रेसिपीमधून बाहेर पडायचं. एक्झिट. त्यानंतर बाहेर पडल्यानंतर 2 मेनू 2 करायचं. कॅलिब्रेशन आलं की ओके करायचं. कॅलिब्रेशनवर क्लिक करून हां आलं लक्षात. आता इथून तुमची चालू होईल ती. ही वरती काय शो करतो? ही वरती माणूस फाईन हे हां काय? ज्यावेळेस तुम्ही व्हायब्रेट चालू कराल त्यावेळेस तो 0 होतो आणि तिथून स्टार्ट होतो. आता हे तुमचं स्पीड आहे. कोर स्पीड असतं आणि फाईन जे तुम्हाला 2-4 ग्रॅम ॲडजस्ट करायचे त्यासाठी असतं. आता पण आता दोन्ही सेट केले का एकच सेट केलं? दोन्ही सीट झाले ना. सिरिंग 4 केलं. 2 झाले. हां दोन्ही सीट झाले. साखर आता टाकायचं. बघा इथं मोटर बंद आहे बरोबर. मोटर चालू करायची. हेड 1 चालू करा. हेड 2 चालू करा. ओके काटा 0 झाला तुमचा. त्यानंतर कोरला स्पीड द्यायचं. किती माल टाकला ना वरती. टाकलं नाही? माल टाकला. बरोबर. दोन्ही टाका, त्या बाजून टाका. तुम्ही का हा टाका ना. तेच टाकूया सगळं टाकूया. तुझं पोचतो? हां सगळं टाकू. ज्या वेळेला तुम्हाला फक्त 1000च काढायचं त्यावेळेस रेसिपी फक्त 1000 वर सिलेक्ट करायची. बाकीचे 0 करायचे. सगळं टाकू काय? हां सगळं टाकून फुल भरला म्हणजे काय होतं